बघा अपूर्णांकावरील आपल्याला नाही का शाब्दिक उदाहरण नाही का आपण ट्रिकने सॉल्व करणार आहोत. जयेशने एका पुस्तकाचा 3/4 भाग व 44 पाने वाचली तेव्हा 56 पाने वाचायची राहिली. प्रदीपने दुसऱ्या पुस्तकाचा 4/5 भाग व 56 पाने वाचली तेव्हा 44 पाने वाचायची राहिली. तर जयच्या पुस्तकातील पानांची संख्या ही प्रदीपच्या पुस्तकातील पानांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? 100ने जास्त, 50ने जास्त, 50ने कमी आणि 100ने कमी. हा क्वेश्चन नाही का स्कॉलरशिपला नाही का स्कॉलरशिपचा आहे. तर बघा अशी एक्झाम्पलची ट्रिक कशी बघा आणि जी ट्रिक सांगणार आहे ती सर्व एक्झाम्पलला अशा लागू होणार आहे. तर काय करा, अगोदर जे जयेश दिलेला आहे त्याची नाही का आपण पुस्तकाची पाने काढूया. इथे जयेश लिहा, हे जयेश त्याची पुस्तकाची पाने. बघा अपूर्णांक काय दिलेला आहे, 3/4 दिलेला आहे आणि पूर्णांक संख्या कोणत्या आहेत, 44 आणि 56. त्यांची बेरीज करा. 44 आणि 56ची बेरीज जर केली तर 100 आली. बघा किती आली, 100. बस इथंच तुमचं क्वेश्चनचा आन्सर कंप्लीट होतं आहे. आता ह्या छेदाने काय करा, 3/4 आहे त्या छेदाने नाही का त्या 100ला गुणायचं आणि पुन्हा छेदरेषा वाढायची. दोघांचा अंशतः आणि छेदांचा फरक आहे का त्यांनी नाही का भाग द्यायचा. मग 4 आणि 3 मधला फरक कितीचा आहे, 1चा. झालं तुमचा आन्सर, जे की जयेशचे नाही का इतक्या पानाचं पुस्तक असणार आहे. मग 4 × 100 जर केलं 400 पानाचं नाही का जयेशचे पुस्तक असणार आहे. आता नंतर कोण आहे, प्रदीप आहे. मग इथं प्रदीप लिहा, हे प्रदीपच्या पानाचं कितीचं पुस्तक आहे बघायचं आपल्याला. त्यांनी फ्रॅक्शन काय दिलेलं आहे आपल्याला, 4/5 इथे लिहा आणि सगळ्यांना लागू होणारी ट्रिक आहे बघा. मग पूर्ण संख्या कोणत्या, 56 आणि 44. इथे देखील बेरीज किती येते, 56 आणि 44 जर म्हटलं 100ची आली. बरोबर 100 आहे ना. मग ह्या 100ला काय करायचं, प्रदीपचा अपूर्णांक आहे 4/5 त्या छेदाने नाही का गुणा त्याला आणि दोघांचा फरक आहे का दोघांच्या फरकाने त्याला भागायचं. 5 आणि 4 मधला फरक 1 आहे. म्हणजेच प्रदीपचं पुस्तक कितीचं आहे, किती पानाचं आहे, किती पेजचं आहे, ते 500 पेजचं आहे. विचारलंय काय, जयेशच्या नाही का पुस्तकातील पानांची संख्या ही प्रदीपच्या पुस्तकातील पानांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. मग जयेशकडे जर पाहिलं तर 400 पानाचं, ह्याचं किती रे, प्रदीपचं 500. म्हणजेच 100 पानाने काही कमी आहे. म्हणजे 100ने काय असणार आहे रे, 100ने कमी असणार आहे. अशा प्रकारे या क्वेश्चनची ट्रिक आहे ऑप्शन क्रमांक 4.